माणसाने महात्म्याला प्रश्न विचारला, देव काय करतो? महात्म्याने उत्तर दिलं, भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दळन. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्त राखी पायापासी दुर्जनाशी संवारी. किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. देव अजून काय करतो? राजाचा रंक करतो आणि रंकाचा राव करतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. मित्रांनो, तनशुद्धी म्हणजे शरीराची शुद्धी ही स्नानाने होते, धनशुद्धी दानाने होते व मनशुद्धी ध्यानाने अथवा नामाने होते. म्हणून मानवी जीवन जगत असताना आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कर्माचा परिणाम आपल्या अंतःकरणावर, ज्ञानाचा परिणाम आपल्या दृष्टीवर व भक्तीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आयुष्यभर आपण ह्या भ्रमात जगत असतो की हा माणूस माझा, तो माणूस माझा, ह्याचं माझ्यावर प्रेम, त्याचं माझ्यावर प्रेम. पण असं काहीही नसतं. हे सगळं आपल्या वेळेवर अवलंबून असतं. आपली वेळ चांगली तर परकी माणसं पण आपली होतात आणि आपली वेळ खराब तर आपली माणसं पण परकी होतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. फरक फक्त एवढाच होतो की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस बदलतात. कष्टाने मिळवलेली भाकरी आयत्या मिळालेल्या पक्वान्नापेक्षा नेहमी गोड लागते. आपल्या प्रत्येकाची धडपड ही सुखी राहण्यासाठी आहे किंवा सुखी होण्यासाठी आहे. पण एक सांगू, सुखी राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. पण काही माणसं सुखी नसताना देखील आम्ही सुखी आहोत हे दाखवण्यासाठी खूप खर्च करत असतात, पण ती खऱ्या अर्थाने सुखी नसतात तर मनाने दुःखीत असतात. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, पण दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो सरळ न्यायाधीशच बनतो. मुखात गोड आणि मनात खोड असणारी माणसं आपला कधी घात करतील काहीही सांगता येत नाही. म्हणून अशा माणसांपासून थोडंसं सावधच राहा. दुःखाची दखल कोणीही घेत नाही, पण माणसाने एखादी चूक केली तर त्याची दखल ज्याचा काही संबंध नसतो तोही घेत असतो. आवाज नाही जोपर्यंत तुम्ही तो वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याप्रमाणे तुमच्या भावनांनाही किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, ह्या जगामध्ये देव कुठे आहे? त्या महात्म्याने दुधाचा भरलेला टोप समोर ठेवला आणि त्या माणसाला विचारलं, सांग बरं, या दुधामध्ये तूप कुठं आहे? त्या माणसाने उत्तर दिलं, महाराज, दुधाच्या प्रत्येक थेंबामध्ये तुपाचा अंतर्भाव आहे. त्याच्यावर काही प्रक्रिया केली की त्या दुधाच्या प्रत्येक थेंबामधून आपल्याला तूप भेटेल. महात्म्याने हसून उत्तर दिलं, अरे, जसं दुधाच्या प्रत्येक थेंबामध्ये तुपाचा अंतर्भाव आहे तसं जगामध्ये प्रत्येक कणांकणामध्ये भगवंताचा अंतर्भाव आहे. विठ्ठल जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला. भगवंताचा अनुभव प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला घेता येतो. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला आहे र. देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या अंतःकरणामधली श्रद्धा ही आपल्याला दृढ केली पाहिजे.